10 बाह पर राम गिजराज है, राम गिजराज है, राम गिजराज है। हृदयात माऊली रहते ससावली गडकोट रावळी शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा कळ दुष्ट दुर्जना प्रलयंकर हा सृष्टांचा रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सदा शिवभूपतो। मित्रांनो, आपल्या सर्वांच्या प्रेरणास्थान महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सर्वेसर्वा, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे परममित्र मार्गदर्शक श्रीमान आर के पाटील साहेब यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने स्थापत्य शाखेकडून या छोट्याशा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आज सुरुवात या ठिकाणी श्रीमान आर के पाटील साहेब यांचं स्वागत करण्यात येत आहे। ते आपला जयराम तुझ्याचा विषय म्हटला तरी त्यांना प्रेमाने म्हणतो आर के पाटील वकील एक नंबर वकील। त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असल्यामुळे सर्वसामान्य दुःखी माणूस ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो त्यावेळेला तो माणूस आनंदी होऊन येतो। सांगण्याचा अर्थ असा आहे की असे व्यक्ती लोक त्यांचा अभ्यास चांगला आहे, त्या अभ्यासाच्या बरोबर अनेक कामगारांचे अनेक परिस्थिती मार्गी लावलेले आहे। काही लोक आपापल्या क्षेत्रामध्ये साम्राज्य निर्माण करतात। मला एकच आर्केचं साम्राज्य माहिती होतं, राजकपूर आर्के साम्राज्य, पण आता दुसरं साम्राज्य पाहायला भेटलं आर.के. पाटील यांचं आर्के। विशेष म्हणजे आज आर के पाटील या नावाचं एक वलय जे आहे विभागात ते दिसतंय। विरोधक का असे ना, राजकारणात एक युनियन प्रतिस्पर्धी जरी असले तरी माणूस म्हणून अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, राजकारणापलीकडे संबंध कसे जोपावे याचं जिवंत उदाहरण म्हणजे आर के पाटील। आणि आज त्यांचे 27 वर्ष सेवा झाली। या प्रदीर्घ सेवामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांचे भरपूर कामं केली। आता मला पण मी आज संघटनेचा 12 वर्ष अध्यक्ष होतो, परंतु मलाही काही अडचण आली की मी आर के पाटील यांना फोन लावून विचारून घ्या, यार आर के असा प्रश्न आहे की याचा मार्ग कसा काढायचा। आणि या 63 कर्मचारी या संख्येमध्ये राजूभाऊ हे जे नाव आहे हे सर्वांसाठी एक आदराचं, सन्मानाचं आणि सर्व कर्मचारी आपल्या न्यायासाठी जे झगडतात ते राजूभाऊंच्या सल्ल्याने नव्हे तर त्यांचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासामुळे आणि त्यांचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा चांगला वापर करण्यामुळे कर्मचारी त्यांना आपल्याला समजतात। फक्त मी एक 4 ओळी पंक्ती त्यांना अर्पण करतोय। मेरे राजू, सलामत रहे जिंदगी तुम्हारी, सलामत रहे अच्छी सेहत तुम्हारी, सलामत रहे परिवार तुम्हारा और सलामत रहे दोस्ताना हमारा तुम्हारा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। आर के पाटीलांचं तर कौतुक सगळ्यांनीच केलेलं आहे, त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे अवघडच गोष्ट आहे। असे काही जळगाव विभागामध्ये हिरे होते, त्यापैकी हे आर के पाटील साहेब। मी बॅनर पाहिले, बॅनरांवर सुरेश आबा असतील, ठाकरे साहेब असतील, हे जे म्हणजे त्यांचे गुरु होते त्यांची सुद्धा त्यांनी आठवण ठेवली। आजच्या या थोडा सुखद थोडा दुःखद, सुखद एवढे करता म्हटलं की गेले 37 वर्ष हे सर्व माझं कुटुंब, आणि दुःखद एवढे करता म्हटलं की उद्यापासून कायद्याने, घटनेने वयाची 18 वर्ष पूर्ण करायचं असल्याने या कुटुंबापासून वंचित होतोय आणि म्हणून दुःखद। त्यामुळे ज्या ज्या वेळेला ह्या आर के पाटलाची कोणालाही कोणत्याही ठिकाणी काहीही मदतीची गरज लागल्यास आपण नक्कीच आठवण करा। मी त्याच तत्परतेने आपल्याला मदत करायचा प्रयत्न करेन। एवढंच बोलतो, आजपर्यंत आपण सर्वांनी अतिशय
तन्मन धनाने मला जे सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं विनम्र पुनश्च एकदा आभार मानतो. तुमचे धन्यवाद न देता मी तुमच्या ऋणात राहू इच्छितो. पुनश्च आपले मनपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं मित्रांनो की हा कार्यक्रम जेवढा आनंददायी आहे तेवढाच भावनिक आहे आणि प्रत्येकाने एकासोबत काम करत असताना प्रत्येकाच्या भावना या अनावर झालेल्या आहे. यामध्ये काही दुःखाचे क्षण, काही सुखाचे क्षण सहज मनामध्ये डोकवून जातात आणि त्या क्षणांचं रूपांतर डोळ्यामध्ये अश्रुरूपी येतं आणि ते अश्रू असे असतात की डोळ्यातनं बाहेरही येत नाही, ओठातनं शब्दही फुटत नाही, पण भावना मात्र प्रत्येकाला कळतात. तसाच आजचा हा कार्यक्रम, हा जो तुम्ही एखाद्या छोट्याशा वृक्षाचा वटवृक्ष केला आणि याच्यामध्ये आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि आपण बजावलेली प्रामाणिक सेवा हे त्याचं फलित आहे. आणि म्हणून आपण या महामंडळात जर निवृत्त होत असले या ठिकाणी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला आश्वस्त करतो की आपल्यामध्ये कुठलाही निवृत्त आणि कार्यरत असा भेदभाव न ठेवता आपल्याला सन्मानाची वागणूक नेहमीच दिली जाईल. मी राज्य परिवहन जळगाव विभाग, सर्व अधिकारी कर्मचारी संघटनांच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने मी सर्व सन्मानने आजचे सत्कार होते सेवानिवृत्त होत आहे त्यांना खूप खूप त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आई तुळजाभवानी त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो. धन्यवाद. आज राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून जवळपास सर्वांनी कोणी 30 वर्ष, कोणी 35 वर्ष, कोणी आर.के. पाटलांनी 37 वर्ष अशी सेवा देऊन ते आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी काम करत असताना जे महामंडळ जे घडवलं आहे, जे आजच्या परिस्थितीला आणून ठेवलं आहे, ते आपण सर्वांनी यापुढे चालू ठेवायचं आहे. दंड पर चीता मृगशुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है.